In Chet's kitchen we gather around, fresh ingredients we have found. We're cooking simple every day, healthy meals the joyful way. With a smile and a gentle hand, she shows us how to वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण एक दुर्मिळ अशी मिळणारी भाजी बनवणार आहोत. कदाचित याचं नाव तुम्ही ऐकलं असेलही नाहीतर नसेलही. तर ही भाजी गावाकडे मिळते. तर या भाजीचं नाव आहे कुरुळाची भाजी. साधारणपणे ही आपट्याच्या पानासारखी भाजी दिसते. ती कधीतरीच बाजारात विकायला येते. तर त्या भाजीची आपण आज रेसिपी बनवणार आहोत आणि या रेसिपीतून तुम्हाला लक्षात येईल की ही भाजी कशी बनवायची आहे. तशी पाहिली तर ही भाजी ही खूप पौष्टिक आणि खूप आपल्या शरीराला उपयोगी अशी आहे. तर पाहूया. प्रथम ती छान धुवून घ्यायची आहे. धुवून घेतल्यानंतर ती एका पातेल्यामध्ये शिजत घालायची आहे. तर प्रथम त्यामध्ये आपण भिजवलेली मूगडाळ यामध्ये घालणार आहोत. तर जास्त वेळ ही मूगडाळ भिजवलेली नाही, तर थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवून दिलेली होती. तर आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण शिजवून घेतलेली आहे. तर शिजवलेली आहे आपण ही भाजी. तर आता फोडणीची तयारी करूया. तर आता यामध्ये मोहरी व जिरे तेलामध्ये टाकून छान तडतडून घ्यायचं आहे. एक कांदा थोडासा मोठा चिरलेला असावा. तर एक कांदा आपण यामध्ये टाकणार आहोत व तोही छान परतून घेणार आहोत. तर फ्रेंड्स, तुम्ही ही भाजी कधी बनवलेली आहे का? किंवा तुमची पद्धत जर वेगळी असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. आपण त्याही पद्धतीने ही भाजी बनवू शकतो. उकडून घेतलेली भाजी पिळून घ्यायची आहे व वाट पाहायची आहे की आपला कांदा कधी लालसर रंगाचा होतो. त्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यामुळे कांद्यालाही छान चव येते व आपला कांदा लवकर परतलाही जातो. तर अशा प्रकारे कांदा आपला लालसर होत आलेला आहे. तर आता यामध्ये आपण थोडीशी चिमूटभर हळद टाकणार आहोत. हळद ही टाकल्यानंतर छान हलवून घ्यायचं आहे. हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला आवडेल ती कांदा लसूण चटणी वापरायची आहे. जर तुम्हाला हा मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही हिरवी मिरची वापरली तरीही चालू शकते. तर उकडून पिळून घेतलेली भाजी आता यामध्ये टाकायची आहे. तर परत ही भाजी टाकल्यानंतर छान हलवून घ्यायचं आहे. हलवून घेतल्यानंतर थोडेसे 1-2 वाफ काढायची आहे. त्यामुळे छान हा मसाला त्या भाजीला लागण्यास मदत होतं. कांद्याला थोडं मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे आता भाजीला लागेल इतकंच मीठ आपण वरून टाकणार आहोत व परत छान हलवून घ्यायचं आहे. हलवून घेतल्यानंतर ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे. तर आता ही भाजी आपली तयार झालेली आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. पहा, अगदी करडईच्या भाजीसारखी ही भाजी टेस्टला लागते. खूप छान याची टेस्ट आहे. तुम्हाला आवडेल तर तुम्ही या पद्धतीने ही भाजी बनवून पहा. तर फ्रेंड्स, जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू